स्वतःला इतकं बदला की लोक हैराण होतील. एक, बऱ्याच वेळा गोड गोड बोलणारे लोक तुम्हाला इज्जत नाही तर धोका देत असतात. 2, कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला कधीही समजदार बनवू देत नाही आणि कमी वयामध्ये मिळालेले दुःख माणसाला पूर्ण जगाचे ज्ञान देते. 3, जो कमीमध्ये जगायला शिकला त्याला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही. 4, आयुष्यामध्ये तोच माणूस असफल राहतो जो विचार खूप करतो, त्याला माहितीही खूप असते पण तो करत काहीही नाही. 5, जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर हीच वेळ आहे त्या गोष्टी विसरण्याची. 6, एकटे राहण्याचा आनंद शिकून घ्या कारण कोणीही नेहमीसाठी तुमच्या बरोबर राहणार नाही. 7, स्वार्थी लोकांना फोन मधीलच नाही तर तुमच्या आयुष्यातून सुद्धा काढून टाका. 8, घराच्या आतमध्ये पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसून उघडा. 9, आजच्या जमान्यामध्ये थोडंसं सांभाळून चालायला शिका कारण जागोजागी लोकांचे खालावलेले विचार पडलेले आहेत. 10, ज्यावेळी नेहमी शांत राहणारा माणूस ओरडायला लागतो त्यावेळी समजून घ्या की सगळ्याच गोष्टींची हद्दपार झाली आहे. 11, श्वास आणि वेळ दौलतीपेक्षाही जास्त मौल्यवान आहे. 12, या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीची मदत करण्यासाठी पैशांची नाही तर चांगल्या मनाची आणि विचारांची गरज आहे. 13, आजकाल लोक आधी भरवसा जिंकतात आणि नंतर तो तोडतात. 14, काही लोकांमध्ये हृदयाच्या जागी कॅल्क्युलेटर असते. असे लोक हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की मला याच्याकडून किती फायदा होणार आहे. 15, या जगामध्ये खूप प्रामाणिक बनण्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही जेवढे दबून राहता लोक तुम्हाला तेवढेच दबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. 16, तुमचं आयुष्य तुमच्या हातांमध्ये आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीही कोणाकडूनही अपेक्षा करू नका. 17, मला प्रत्येक माणसाचे खरे रूप माहीत आहे पण मी जाणून बुजून शांत राहतो. 18, समंजस लोकांचं डोकं चालतं आणि असमंजस लोकांचं तोंड चालतं. 19, जी व्यक्ती कोणाच्याही नजरेमध्ये वाईट नसते तेव्हा समजून घ्या की ती व्यक्ती धूर्त आहे आणि असे लोक कधीही कोणाचे आपले होऊ शकत नाहीत. 20, तुमच्या जवळ असलेली सगळ्यात मोठे धन तुमचा वेळ आहे त्यामुळे तुमचा वेळ ज्याला देताल खूप विचार करून द्या. 21, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की जो माणूस खरा, साधा आणि प्रामाणिक असतो त्याची कोणीही कधीही इज्जत करत नाही. 22, तुमची पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यामध्ये कारण पैसा सगळं काही आहे आजच्या जमान्यामध्ये. 23, माहीत नाही का पण आधीसारखे काही चांगले वाटत नाही. जेवढे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तेवढे जास्त डोळ्यांमध्ये अश्रू येतात. 24, प्रामाणिकपणे नाते सांभाळणारी लोक बऱ्याच वेळा तुटतात. 25, कोणत्याही व्यक्तीसाठी समर्पण करणे अवघड नाही, अवघड तर त्या व्यक्तीला शोधणे आहे जी तुमच्या समर्पणाची कदर करेल. 26, दुसऱ्या लोकांच्या चुका सगळ्यांना दिसतात पण जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. 27, थोडी वाट पहा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते. 28, विचार करू नका जगाचा कारण त्यांची तर सवयच आहे त्रास देण्याची. 29, चहा आणि चरित्र जेव्हा सांडते तेव्हा डागच पडतो. 30, एका खऱ्या बुद्धिमान माणसाची हीच ओळख आहे की त्यांच्यामध्ये कोणताही अभिमान आणि अहंकार नसतो. 31, नियम बनवण्यासाठी स्वतः नियमांवर चालणे गरजेचे असते. 32, सरडा तर उगाचच बदनाम आहे, माणसांपेक्षा जास्त रंग कोणीही बदलत नाही. 33, जो माणूस बुद्धीला सोडून भावनांमध्ये वाहत जातो
त्याला प्रत्येक जण मूर्ख बनवते. 34 बरं झालं लोक बदलले, त्यामुळे मीही थोडं सांभाळलो. 35 जाणीव बदलते, बाकी काही नाही, नाहीतर तिरस्कार आणि प्रेम एकाच हृदयाने होते. 36 झोप आणि निंदेवर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. 37 जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यांसारखं वागते तेव्हा ते आपले लोक आपले वाटत नाही. 38 जगामध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. जे खोटं बोलतात त्यांचे नाते टिकून राहतात, पण जे खरं बोलतात त्यांचे नाते तुटतात. 39 पैसा सगळं काही नाही, पण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा गरजेचा आहे. 40 लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि मरण पावलेल्या माणसाला हलवून हलवून विचारतात, तू बोलत का नाही. 41 आयुष्य काट्यांचा प्रवास आहे, हिंमत त्याची ओळख आहे. तयार रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण जे स्वतःचे रस्ते बनवतात तेच खरे माणूस आहे. 42 कर्ज तर फेडून टाकता येते, पण उपकार कधीही फेडता येत नाही. 43 अशा लोकांबरोबर तर लढता येते जे समोरासमोर दुश्मनी करतात, पण त्या लोकांचं काय करायचं जे हसून कपट करतात. 44 तुमच्यामध्ये भलेही कितीही कौशल्य असेल, पण प्रॅक्टिस आणि प्रयत्नांशिवाय ते बेकार आहे. 45 जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर करू द्या. लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येते. 46 ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही. 47 जोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत शांत राहणं चांगलं असतं. 48 जर वर्तमानामध्ये खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पस्तावा आणि भविष्यकाळाची चिंता सोडली पाहिजे. 49 कोणीही सारखंच बिझी नसतं, सगळे दुसरीकडे टाइमपास करत असतात. 50 जो सगळ्यांना आपलं आपलं म्हणतो तो कोणाचाही नसतो. 51 चुकीचे लोक तेव्हाच जिंकतात ज्यावेळी बरोबर लोक गप्प राहतात. 52 ज्या गोष्टींना तुम्ही बदलवू शकत नाही त्या गोष्टींची काळजी करून तुम्ही काहीही मिळवू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.